नाशिक भाजपमध्ये पक्षप्रवेशावरून झालेल्या नाट्यमय घडामोडींदरम्यान मनसेतून आलेले दिनकर पाटील यांच्या प्रवेशाची सर्वाधिक चर्चा रंगली। त्याचं घडलं असं की काल ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आणि त्यानंतर नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं। यावेळी स्वतः दिनकर पाटील आघाडीवर होते। पेढे वाटत त्यांनी कार्यकर्त्यांसोबत डान्स केला। मात्र फक्त 24 तासातच केवळ विकासासाठी आपण भाजपमध्ये जात असल्याचं म्हणत त्यांनी हातात कमळ घेतलं। त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। दरम्यान यावरून खासदार संजय राऊतांनी दिनकर पाटलांना जोरदार टोला लगावला। लाडू एकमेकांना भरवत होते। दिनकर पाटील लाडू वाटत होते, लाडू भरवत होते। हे आमचे जे गेले वीर ते गुलाल उधळत नाचत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले आणि त्यांनी घेतले। हे निर्लज्ज नक्की कोणाला म्हणायचं? यांना म्हणायचं की घेणाऱ्यांना म्हणायचं? दरम्यान या संदर्भात राज ठाकरेंनी काल एक भाकीत वर्तवलं होतं, पण 24 तासातच त्यांचं भाकीत खरं ठरलं का, अशा चर्चा आता रंगू लागल्यात। राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते पाहूयात। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल। ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल।